कृष्णा, भक्तिशास्त्रीच्या या पुढच्या अध्यायामध्ये म्हणजे भगवद्गीता अध्याय 17 याच्यामध्ये उपस्थित सर्व भक्तांचं हार्दिक स्वागत आहे. तर ह्या अध्यायामध्ये काही विभाग आहेत, 6 वेगवेगळे विभाग आहेत. ते आपण पाहूया. ते विभाग असे आहेत की श्लोक 1 ते 7 म्हणजे श्रद्धा आणि उपासना ही गुणानुसार ठरते. पुढचा भाग आहे श्लोक संख्या 8 ते 10 अन्न आणि वेगवेगळे गुण. त्याच्यानंतर 11 ते 13 मध्ये यज्ञ आणि वेगवेगळे गुण. 14 ते 19 तप आणि वेगवेगळे गुण. श्लोक संख्या 20 ते 22 दान आणि वेगवेगळे गुण. श्लोक संख्या 23 ते 28 मध्ये निष्कर्ष आहे ओम तत्सत. तर हे आपण पाहूया कशा पद्धतीने 17व्याचा परिचय. तर बलदेव विद्याभूषण ह्या 17व्या अध्यायाचा जो परिचय आहे तो अर्जुनाच्या प्रश्नाने करतात. तर त्याच्या अगोदर आपण मंगलाचरण म्हणून घेऊया. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. ग्रंथराज भगवद्गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. तर मागच्या अध्यायात वर्णन केलेले आहे की जे वेदांचा अभ्यास करतात ते वेदांचे आचार पाळतात, त्यांचा अर्थ समजून घेतात आणि त्यांच्यावर विश्वास ठेवतात, ते दैवी स्वभावाचे लोक असतात. आणि जे लोक वेदांना नाकारतात किंवा वेदविधींच्या बाहेर जाऊन कृती करतात त्यांना आसुरी स्वभावाचं म्हटलेलं आहे. तर अर्जुन असा प्रश्न विचारतो की जो लोक जे आहेत जे वेदांचं कठीण आणि गूढ श्लोक मुखोद्गत करून त्यांचा अर्थ समजतात पण आळशीपणामुळे वेदविधींचे पालन करत नाहीत, तर अशा लोकांचा विश्वास देवतांमध्ये किंवा लोकाचारातील श्रद्धेवर असतो, तर त्यांचं स्थान कोणतं आहे? तर देव आणि असुर यांच्यामधला हा स्पष्ट सीमारेषांमध्ये या लोकांचं स्थान कुठे आहे? तर या प्रश्नाचं उत्तर मला द्या, असा अर्जुन प्रश्न विचारतो. तर अशा व्यक्तींच्या वेदविधींच्या उल्लंघनासोबतच सत्यनिष्ठा हाही मुद्दा विचारात घेऊन बलदेव विद्याभूषण छान पद्धतीने कॉमेंट करतात. तर ते श्लोक संख्या 5 ते 6च्या संदर्भात व्याख्या करतात. ते सांगतात वेदांना दुय्यम मानणारे लोक, ज्यांना वेदबाह्य म्हटलं जातं, ते लोक आपल्या दुष्कर्मांपासून कधीही मुक्त होऊ शकत नाही. अशा व्यक्ती वेदवचनांचं उल्लंघन करत कठोर तपश्चर्या करतात, स्वतःचं शास्त्र तयार करतात आणि इतर जीवांनाही त्रास देतात. ते जड वासनांमध्ये अडकलेले असतात. त्यांना असं वाटतं की आपण सर्व काही करू शकतो. स्वतःच्या शरीरावर आणि अतितपाचा परिणाम करून शरीराला ते कष्टात टाकतात आणि त्यांच्या अज्ञानामुळे ते शरीरात वास करणाऱ्या परमात्म्याला देखील त्रास देतात. ते शास्त्र विचारांपासून अंध होतात आणि आसुरी मानले जातात. अशा लोकांचं दुर्भाग्य अटळ आहे, कारण ते वेदांच्या बाहेर आहेत. आता निष्कर्ष काय? जे लोक यक्ष राक्षस यांच्यावर नैसर्गिक श्रद्धा ठेवतात त्यांना वेदांच्या कृपेने आणि सत्संगाने शास्त्रावर श्रद्धा प्राप्त होऊ शकते. जे देवतांची पूजा करतात तर ते सत्वगुणात असल्यामुळे त्यांच्यावर भगवत कृपेने कृपा प्राप्त होऊन शुद्ध भक्ती त्यांची विकसित होऊ शकते. आता गुणांच्या मिश्रणांचा प्रभाव. सर्व व्यक्ती एकाच गुणाने प्रभावित नसतात. 3ही गुणांचे वेगवेगळं मिश्रण प्रत्येक व्यक्तीमध्ये असतं. त्याला रंगसंगतीच्या दृष्टिकोनातून जर समजवायचं झालं तर सत्वगुण हा पिवळा आहे, रजगुण लाल आहे आणि तमोगुण निळा आहे असं सांगण्यात आलेलं. तर प्रत्येक रंग दुसऱ्या सोबत मिळून 9 रंग वेगवेगळे बनवतो. ते पुन्हा एकमेकांमध्ये मिळून 81 प्रकारचे वेगवेगळे रंग किंवा मिश्रण तयार होतात. आणि ही क्रिया जी आहे ही अविरतपणे चालू राहू शकते. आणि अगणित संयोजन म्हणजे परम्युटेशन कॉम्बिनेशन्स बनू शकतात. तर आपण ह्याच्यात पाहूया की तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपाद काय सांगतायत. तर प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणांचं प्रमाण, भावना आणि त्याचं आचरण हे भिन्न असतं. कधी कधी आपल्यासारखा वाटणारा व्यक्ती देखील एकदम वेगळंच आचरण करत असतो.
कारण त्याच्यामध्ये गुणांचं संयोजन वेगवेगळ्या रीतीने असतं. आता यज्ञ, दान आणि तप या सर्व क्रिया ओम तत्सत परम सत्य यांच्या आनंदासाठी केल्या गेल्या पाहिजेत. नाही तर त्या फक्त सत्व आणि रज आणि तम या गुणांच्या अधीन राहून भौतिक पिंजऱ्यातच अडकून पडतात. मग तात्पर्यात्मक सारांश काय आहे की ग्रॅज्युअल एलिव्हेशन जे आहे ना, हे व्यक्तीने टाळलं पाहिजे आणि थेट कृष्ण भावनामृताचं जीवन स्वीकारलं पाहिजे. त्या अश्वत्थ वृक्षासारख्या गुंतागुंतीच्या भौतिक मार्गाने वर चढत जाण्याची काही आवश्यकता नाही. आपल्या स्वभावामुळे एखाद्या गोष्टीवर आपली श्रद्धा असतेच. मग अशा श्रद्धेचं शुद्धीकरण डायरेक्ट होऊ शकतं शुद्ध भक्तांकडून भगवंतांविषयक साहित्य ऐकून आणि भगवंतांच्या नावाचा जप करून. म्हणून नैसर्गिक गुणांमधून निर्माण झालेली श्रद्धा ही ट्रान्सेंड केली पाहिजे आणि डायरेक्ट आध्यात्मिक स्तरावरची श्रद्धा स्थापित केली गेली पाहिजे. आणि याच पद्धतीने आपण भौतिक आसक्तीतून मुक्त होऊ शकतो आणि शुद्ध भक्तीच्या सेवेद्वारे आध्यात्मिक जगतात डायरेक्ट प्रवेश करण्याला पात्र होऊ शकतो. आता श्रद्धेचे 3 विभाग ह्याच्यामध्ये सांगण्यात असं आलं आहे की 16व्या अध्यायामध्ये आणि ह्या अध्यायामध्ये जो काही संबंध आहे तो भगवंत अशा पद्धतीने स्पष्ट करतात की शास्त्राचे निष्ठावान अनुयायी हे दैवी असतात आणि शास्त्राविना श्रद्धा ठेवणारे हे आसुरी असतात. परंतु एखादा पुरुष श्रद्धेने जर काहीतरी करतो पण जर ते शास्त्राच्या बाहेरचं असेल तर तो सत्वगुण, रजोगुण किंवा तमोगुण यापैकी कोणत्या तरी गुणात बांधलेला असतो आणि तो या वटवृक्षात कुठेतरी स्थित असतो. आता 17वा जो अध्याय आहे त्याचं जर बर्ड्स आय व्ह्यू म्हणजे विहंगावलोकन केलं तर त्याचे वेगवेगळे टॉपिक्स निघतात जे सुरुवातीला आपण पाहिले. तर पहिला टॉपिक आहे श्रद्धा आणि उपासना गुणानुसार ठरते. अर्जुन विचारतो जो पूजापाठ करतो पण शास्त्रानुसार नाही त्याचं काय? श्रीकृष्ण उत्तर देतात शास्त्रांचं पालन करत नाही तो आपल्या मिळालेल्या गुणानुसार श्रद्धा ठेवतो. श्लोक संख्या 8 ते 10 अन्न आणि गुण. व्यक्तीच्या गुणांची ओळख त्याच्या अन्नावरून होते. श्रीकृष्ण अन्नाचं सत्व, रज आणि तम यानुसार वर्णन करतात. 13 श्लोक ते 11 ते 13 यज्ञ आणि गुण. यज्ञ देखील सत्व, रज, तम या गुणात केले जातात. सत्वगुणी यज्ञ हे कर्तव्य भावनेने असतात, रजोगुणी यज्ञ हे फळासाठी असतात आणि तमोगुणी यज्ञ हे अज्ञानाने भरलेले असतात. त्याच्यानंतर श्लोक संख्या 19 म्हणजे 14 ते 19 तप आणि गुण. शरीर, वाणी आणि मनाचं तप कोणतं आहे? सर्व प्रकारचं तप सत्व, रज, तमोगुणात कशा पद्धतीने होतं. त्याच्यानंतर पुढचा टॉपिक येतो दान आणि गुण. श्लोक संख्या 20, 21, 22. दान देणं देखील सत्वगुण, रजगुण आणि तमोगुणाच्या अंतर्गत असतं आणि त्याचं फळ देखील त्या पद्धतीने ठरत असतं. त्यानंतर येतं श्लोक संख्या 23 ते 28 निष्कर्ष. सर्व क्रिया ह्या गुणांनी दूषित असतात पण भगवत सेवेत जर ह्या क्रिया केल्या तर त्यांचं शुद्धीकरण होतं. जर यज्ञ, दान, तप परमेश्वराविना केलं तर ते या जन्मात आणि पुढच्या जन्मात सुद्धा निष्फळच असतं. तर आपण आता असं करायचंय की एक टेबल बनवायचंय. त्या टेबलमध्ये सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण असे कॉलम असतील आणि खाली आडवे रो जे आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी घ्यायच्या. अन्न, यज्ञ, तप, दान. तर अशा 4 गोष्टींनुसार हे सत्वगुण, रजोगुण, तमोगुणाचं टेबल बनवायचंय. तर पहिला टॉपिक मी एकदा सांगतो तुम्हाला. तर तुम्ही काय करायचंय ह्या त्रिगुणात्मक जी कर्म आहेत त्याची ऍक्टिव्हिटीचं टेबल तुम्ही बनवायचंय. मी पहिलं सांगतो. आता पहिला कॉलम आहे कर्म, दुसरा आहे सत्वगुण, तिसरा आहे रजोगुण आणि चौथा आहे कॉलम तमोगुण. आता सत्वगुण म्हणजे देवतांची पूजा, रजोगुण म्हणजे राक्षसांची पूजा आणि तमोगुण म्हणजे भूत आणि पिशाच्यांची पूजा. आता ह्या 3 गुणांमधलं अन्न काय करतं? सत्वगुणातलं अन्न काय करतं? आयुष्य वाढवतं, शुद्ध करतं, प्रदान करतं आरोग्य, आनंद, समाधान, शक्ती. ते कसं असतं? रसपूर्ण, स्निग्ध, पौष्टिक आणि हृदयास प्रिय. आता रजोगुणातलं अन्न कसं असतं? खूप तिखट, खूप आंबट, खारट, उष्ण, कडवट, कोरडं, जळजळीत, रोग, दुःख आणि क्लेश निर्माण करणार. आणि तमोगुणातलं अन्न कसं असतं? 3 तासापेक्षा जास्त काळ शिळं झालेलं,
चवहीन, कुजलेलं, विघटित, उरलेलं आणि अस्पर्श वस्तूंनी ज्याला स्पर्श केलाय ते तमोगुणातलं अन्न. आता त्याच पद्धतीने तुम्ही काय करायचं, यज्ञ, तप आणि दान याचं 3 गुणांमधलं वर्णन तात्पर्यांमध्ये वाचून तुम्ही हे टेबल बनवायचं आहे. तर ठीक आहे, आता आपण पाहूया श्रद्धेचे विभाग. अर्जुनाचा प्रश्न की अर्जुन म्हणतो की जे शास्त्रविधींचं पालन न करता केलेले श्रद्धेने पूजा करतात त्यांची श्रद्धा कोणत्या प्रकारात येते, सत्वगुणी आहे, रजोगुणी का तमोगुणी आहे. तात्पर्यामध्ये हा जो प्रश्न आहे हा महत्वपूर्ण प्रश्न आहे. काही लोक शास्त्रात सांगितलेल्या विधींपासून दूर जातात पण तरी त्यांच्यामध्ये एक श्रद्धा असते. अशी श्रद्धा कोणत्या गुणांच्या प्रभावाखाली येते. तर तात्विक निरीक्षण जर करायचं म्हटलं तर श्रद्धावान व्यक्ती कोण, फेथफुल कोण, जो एखाद्या पूजा पद्धतीस निष्ठावान असतो, हळूहळू ज्ञानाच्या टप्प्यावर पोहोचतो आणि शांती आणि समृद्धतेचा स्तर प्राप्त करतो. आसुरी प्रवृत्ती असलेले म्हणजे डिमॉनियक, शास्त्रांचं नियम पालन न करता पूजापाठ करतात ते आसुरी प्रकृतीचे असतात. आणि त्यांच्या मधला एक गट असतो मध्यवर्ती गट, इंटरमिडिएट कॅटेगरी. एखादी व्यक्ती श्रद्धेने पूजा करते पण ती पूजा शास्त्रानुसार नाही तर त्या व्यक्तीची स्थिती काय. तर काही जण मानवाला देव मानतात व गुणांच्या प्रभावात त्या मानवाची पूजा करतात. मग अशा व्यक्तींना सर्वोच्च सिद्धी मिळते का. जे शास्त्राचे नियम पाळत नाहीत पण देव आणि स्वनिर्मित देव किंवा अर्धदेव यांची पूजा करतात त्यांना यश मिळतं का. तर वेदांचं पालन न करणाऱ्यांची स्थिती. भगवान म्हणतात की प्रत्येक जीवाची श्रद्धा ही त्याच्या स्वभावानुसार होते. 3 प्रकारची असते, सत्वगुणी, रजोगुणी, तमोगुणी. तर भगवान श्रीकृष्ण इथे स्पष्ट करतात की जे कोणी वेदांचं पालन करत नाहीत ते त्यांच्या नैसर्गिक वृत्तीनुसार वागतात आणि त्या वृत्ती 3 गुणांवर आधारित असतात. गुणांच्या अधीन असलेले लोक म्हणजे काय, जे शास्त्राचे नियम जाणतात पण आळशीपणा किंवा दुर्लक्षामुळे त्यांचं पालन करत नाहीत, ते कायम गुणांच्या अधीनच राहतात. गुणप्राप्तीचा आधार, गुण हे आपले पूर्वजन्मीचे कर्म आणि वृत्ती याच्यावर अवलंबून असतात. आता गुणांचा प्रभाव बदलण्याचे मार्ग कोणते, योग्य आध्यात्मिक गुरुच्या साहाय्याने शास्त्राच्या नियमांचं पालन केल्याने गुणांचं नियंत्रण शक्य आहे. म्हणजे कसं करायचं, तर गोष्टी विचारपूर्वक करायच्या, बुद्धीने निर्णय घ्यायचा, सत्संगामध्ये उपस्थित राहायचं. आंधळी श्रद्धा फक्त गुणांमध्ये ठेवतात, ते हा सिद्धी साध्य करण्याचा मार्ग नाही. त्यामुळे ब्लाइंड फॉलोइंग नको. आता गुणानुसार श्रद्धेचे विभाग. तर भगवान म्हणतात की प्रत्येक मनुष्याची श्रद्धा त्याच्या सत्वगुणाच्या अनुसार असते, कारण मनुष्य श्रद्धेचाच स्वरूप आहे. जशी श्रद्धा तसा तो स्वतः. की मनुष्याच्या श्रद्धेवरनं त्याचं व्यक्तिमत्व, त्याची प्रवृत्ती ठरते. तर त्याची श्रद्धा कोणत्या गुणामध्ये आहे त्यावरून त्याची संपूर्ण वृत्ती ठरते. आता गुणानुसार संग. एखादी व्यक्ती ज्या श्रद्धेचा स्वीकार करते त्या श्रद्धेनुसार ती विशिष्ट लोकांच्या संगतीत येते. आता जीवाची वास्तविक स्थिती काय आहे की जीव हा भगवंतांचा अंश आहे आणि त्याची खरी स्थिती निर्गुण आहे, म्हणजे तो 3ही गुणांच्या पलीकडे आहे. मग बंधनाची अनालिसिस कसं, भगवंतांना विसरल्यामुळे जीवात्मा विविध गुणांच्या प्रभावात येतो, स्वतःचं स्वतंत्र स्थान निर्माण करतो, परिणामी त्याचं अस्तित्व आणि कृती या कृत्रिम आणि भौतिक होतात. आता निर्भय मार्ग कुठला आहे, तर कृष्ण भावनामृताचा मार्ग जो आहे तो निर्भय. जरी एखादी व्यक्ती विशिष्ट विचारांनी चाललेली असली तरी तिचं मूळ स्वरूप हे निर्गुण असतं. कारण आत्म्यामध्ये भौतिक कल्मश नाही. जीवानी आपल्या संचित मलिनतेपासून मुक्त होऊन पुन्हा भगवंतांशी नातं जोडण्याचा प्रयत्न केला पाहिजे, किंबहुना ते जोडलं पाहिजे. तर परिपूर्णतेचा हा हमखास मार्ग कुठला, भगवान श्री कृष्ण चैतन्य यांनी दिलेले तत्वज्ञान. जो हा मार्ग स्वीकारतो तो गुणांच्या अतीत होतो आणि जो या मार्गाचा स्वीकार करत नाही तो गुणांच्या अधीन होतो. आता आपण पाहू श्रद्धा. श्रद्धा ही सामान्यतः सत्वगुणातून निर्माण होते, पण त्याचं रूपांतरण रजोगुण आणि तमोगुणात होऊ शकतं.
श्रद्धा जर एखादी अर्धदेवता, मनघटित देव किंवा भौतिक कल्पनांवर आधारित जर असेल तर ती श्रद्धा ही शुद्ध भक्ती या स्वरूपात येत नाही. फक्त शुद्ध सत्वगुणाच्या आधारे भगवान कृष्णांना जाणण्याचा प्रयत्न केला तरच ती विशुद्ध सत्व या स्तरावर येते. आता विविध ही धार्मिक तत्व जी आहेत त्यांची मूळ काय आहे की जेव्हा श्रद्धा मलिन होते तेव्हा मन स्वार्थी होतं आणि तेव्हा विविध पूजा पद्धती आणि धर्मनियम निर्माण होतात. खऱ्या अर्थाने श्रद्धा शुद्ध आणि सत्वगुणी असते आणि भगवत भक्तीची ती खरी सुरुवात असते. आता गुणानुसार वेगवेगळ्या पूजा, जे सत्वगुणी असतात ते देवतांची पूजा करतात, रजगुणी असतात ते राक्षसांची पूजा करतात आणि तमोगुणी जे असतात ते भूतप्रेतांची पूजा करतात. तर भगवान श्रीकृष्ण स्पष्टपणे सांगतात की व्यक्ती ज्या गुणांच्या अधीन आहे त्या गुणानुसार तिची उपासना किंवा पूजा ठरते. आता आपण पाहू याचं तात्विक निरीक्षण कसं आहे की वेगवेगळे पूजक वेगवेगळ्या गुणानुसार त्यांचं वर्गीकरण. सत्वगुणी लोक विशेषत्वाने देवतांची पूजा करतात. ब्रह्मा, शिवजी, इंद्र, चंद्र, सूर्य. राक्षस प्रवृत्तीची पूजा करणारे लोक असतात त्यांना रजोगुणी म्हटलं जातं. हिटलर सारख्या व्यक्तींची ते स्तुती करतात. आणि तमोगुणी लोक काय करतात? मृतात्मा, भूत, अशुद्ध तत्वांची पूजा करतात, म्हणजे भूतपूजा, आत्म्यांची सेवा, वेश्यावृत्ती इत्यादी. आणि शास्त्रीय दृष्टिकोनातून जर पाहिलं तर परमेश्वर म्हणजे विशुद्ध वासुदेव यांचीच पूजा ही शुद्ध मानण्यात आलेली आहे. सत्वम विशुद्धम वासुदेव सवितम असं श्रीमद भागवतम मध्ये सांगण्यात आलेलं आहे. आता आपण पाहू निराकारवाद्यांची उपासना म्हणजे इम्पर्सनल फेथ. ते दिसतात सत्वगुणी पण ते निराकार ब्रह्म मानणाऱ्या देवतांची पूजा करतात. त्यांना असं वाटतं की ब्रह्मा विष्णू हे निराकार ब्रह्माचं स्वरूप आहे, त्यामुळे ते मूर्ती पूजा टाळतात आणि सर्व उपासनेचा निष्कर्ष काय तर निराकार ब्रह्म असं म्हणतात. तर याबाबत निष्कर्ष काय की गुणांची शुद्धता कशी साधायची. भौतिक गुणांपासून मुक्त होण्यासाठी ना मनुष्याला परम वैष्णव म्हणजे भक्त व्यक्तीच्या संगतीत राहणं आवश्यक आहे आणि त्यामुळेच भगवंतांची शुद्ध भक्ती आणि भगवंतांची स्मृती प्राप्त होते. आता श्लोक संख्या 5 आणि 4 आधीचा श्लोक याच्यामध्ये काय लिंक आहे तर बलदेव विद्याभूषण स्पष्टपणे सांगतात की शास्त्र टाळणाऱ्या व्यक्तीबद्दल सांगितलंय जे आळशीपणामुळे किंवा क्लिष्टतेमुळे शास्त्र पालन करत नाहीत पण तरी देवतांची पूजा करतात. तर अशा लोकांचा उल्लेख श्लोक संख्या 5 आणि 6 मध्ये शास्त्र विरोधी पद्धती स्वीकारणारे लोक अशा पद्धतीचं करण्यात आले. आता श्लोक संख्या 5 आणि 6 आपण पाहू. तर त्याच्यामध्ये काय सांगितलंय आसुरी तपश्चर्यांची लक्षणं कोणती आहेत. शास्त्राविरुद्ध कठोर तप करतात. अहंकार, दंभ, वासना आणि आसक्तीने प्रेरित अशी त्यांची तपश्चर्या असते. ते खरं आपल्या शरीरातल्या तत्वांना आणि त्यात निवास करणाऱ्या परमात्माला सुद्धा यातना देतात कारण हे लोक खरोखर आसुरी वृत्तीचे असतात. तर या 2 श्लोकांमध्ये भगवान श्रीकृष्ण आसुरी तपश्चर्या कशी असते हे स्पष्ट करतात. ही तपश्चर्या शास्त्रात सांगितलेली नाही परंतु लोक गर्व, वासना आणि मोहाने प्रेरित होऊन अशा प्रकारची तपस्या करतात. शास्त्र बाह्य तप म्हणजे कृत्रिम आणि विध्वंसक. राजकीय किंवा सामाजिक हेतूसाठी उपास करणे किंवा उपोषण करणे किंवा अत्यंत कठोर असे शरीराला पीडा देणारे तप करणे ही कृती कोणत्याही पद्धतीने आध्यात्मिक उन्नतीसाठी उपयुक्त नाही. त्याच्यानंतर अचेतसहा म्हणजे काय गोंधळलेली प्रवृत्ती. सामान्य बुद्धिमत्ता म्हणजे शास्त्रांचं पालन करणे पण ही लोक जे असतात हे वारंवार शास्त्रांचं उल्लंघन करत असतात, शास्त्रांची उपेक्षा करत असतात आणि त्यांचं भविष्य काय पुन्हा पुन्हा आसुरी जन्म घ्यावे लागतात. त्यांना शास्त्र विरुद्ध आचरण केल्यामुळे ते आसुरी योनीमध्ये जन्म घेतात. आता अपवादात्मक कृपा जेव्हा असा जीव योग्य गुरुच्या मार्गदर्शनाखाली वैदिक मार्ग स्वीकारतो
तेव्हा तो परमध्येय प्राप्त करू शकतो. ही झाली अपवादात्मक कृपा. मग निष्कर्ष काय की तपश्चर्या ही देवतेच्या प्रतिष्ठेवर आघात करते. हे शरीर जे भगवंतांनी दिलेलं आहे आणि ज्याच्यामध्ये परमात्मा निवास करतो त्याला कष्ट देणं ही अपमानास्पद कृती आहे. आता श्लोक संख्या 7 मध्ये पाहू. अन्न, यज्ञ, तप, दान यावरून श्रद्धेची पातळी सुद्धा आपल्याला ओळखता येते. प्रत्येक व्यक्तीला प्रिय असलेलं अन्न, यज्ञ, तप आणि दान हे सुद्धा 3 प्रकारांचं असतं. आता त्यातला भेद भगवान श्रीकृष्ण आपल्याला स्पष्ट करतायत की श्रद्धा केवळ अंतःकरणात नसते, तर ती व्यक्तीच्या आहार, यज्ञ, तपश्चर्या आणि दान या कृतीतनं सुद्धा दिसून येते. आता बुद्धिमान व्यक्ती म्हणजे वाईज पर्सन म्हणजे काय, जे शास्त्रावर आधारित जो विवेक आहे तो वापरून अन्न, यज्ञ, तप आणि दान यांच्यामधला भेद समजून घेतात. ते आपल्या कृती गुणांनुसार समजून घेतात आणि पार पाडतात. आता मूढ व्यक्ती कोण म्हणजे फुलिश कोण, जे सर्व अन्न, यज्ञ, तप आणि दान एकसारखंच आहे असं समजतात, कोणताही भेद करत नाही. उदाहरणार्थ काही प्रचारक असतात ना, ते सांगतात जे काय तुम्हाला आवडतं ते करा, जे काय खायचं ते खा, सिद्धी प्राप्त करा, तुम्हाला अजिबात प्रॉब्लेम येणार नाही, मी गॅरंटी देतो की तुम्ही सिद्धी प्राप्त करा. याच्यासाठी शास्त्रांची गरज नाही आहे, स्वतःचा मार्ग स्वतः तयार करा. हे मूढ श्रेणीमध्ये येणारे लोक. तर निष्कर्ष काय, जे अन्न आपण खातो, जो यज्ञ करतो, जे तपश्चर्या करतो, जसं दान देतो, त्यावरून व्यक्तीच्या श्रद्धेचा गुण समजतो. आता आपण पुढे पाहूया की वेगवेगळ्या प्रकारचं अन्न कुठल्या कुठल्या गुणांमध्ये असतं. तर आता आपण पाहूया श्लोक संख्या 8. तर सत्वगुणी अन्न. सत्वगुणी व्यक्तींना असं अन्न प्रिय असतं जे आयुष्य वाढवतं, बल आरोग्य प्रदान करतं, सुख आणि प्रेम वाढवतं, रसयुक्त असतं, स्निग्ध, स्थिर आणि मनाला आनंद देणारं असतं. त्याला सत्वगुणी अन्न म्हणतात. जे अन्न रसाळ आहे, स्निग्ध आहे, पचण्यास सोपं आहे, हृदयाला प्रिय आहे, सत्वगुणी अन्न मानलं जातं. असं अन्न करतं काय, तर आयुष्य वाढवतं, अस्तित्व शुद्ध करतं, शक्ती, आरोग्य, समाधान आणि आनंद देतं. आता आपण पाहू 9व्या श्लोकामध्ये रजोगुणी अन्न. रजोगुणी लोकांना ना तीक्ष्ण, आंबट, खारट, उष्ण, तिखट, कोरडं, झळझळीत अन्न प्रिय असतं आणि असं अन्न दुःख, शोक आणि रोग निर्माण करतं. आता हे अन्न अतिशय तीव्र चवीचं असतं आणि त्याचा परिणाम शरीर आणि मनावर वाईट रीतीने होतो. हे अन्न खाताना दुःखदायक वेदना होतात. हे अन्न खाल्ल्यानंतर मन खिन्न होतं आणि हे अन्न खाल्ल्यानंतर काही कालांतरानंतर रोग निर्माण करतं. तर असं हे अन्न असतं. आता आपण पाहू तमोगुणी अन्न. तमोगुणी व्यक्तींना ते अन्न प्रिय असतं जे 3 तासांपेक्षा आधी तयार झालेलं शिळं अन्न आहे. चवहीन आहे, सडलेलं आहे, उग्र वासाचं आहे, त्यात उरलेलं आहे, अयोग्य व्यक्ती आणि अस्पृश्य अन्नांचा त्यात समावेश झालेला आहे. हे तमोगुणी अन्न म्हणजे शुद्धते विरुद्ध व दूषित अन्न जे आहे ते तमोगुणातलं असतं. प्रसाद याला अपवाद आहे, कारण भगवंतांचा प्रसाद कितीही शिळा झाला तरी तो दूषित होत नाही. उरलेलं अन्न, विशेषतः हे उरलेलं अन्न जर भगवान कृष्ण किंवा सत्वशील व्यक्तींकडून बनवलं गेलेलं नसेल तर हे उरलेलं अन्न आजाराचं कारण बनतं आणि अशा अन्नाचं सेवन यातनं आळशीपणा, अज्ञान आणि अधःपतन या गोष्टी घडवल्या जातात. आता आपण पाहूया की अन्नाचा हेतू काय आहे. कशासाठी अन्न पाहिजे? आयुष्य वाढवण्यासाठी, मन शुद्ध करण्यासाठी आणि शारीरिक बळ प्राप्त करण्यासाठी. आता अन्नाचे शास्त्रविहित प्रकार काय आहेत? प्राचीन काळातल्या ऋषीमुनींनी परंपरागत प्रमाणित व्यक्तींनी अन्नाचे प्रकार ठरवलेले होते. दूध, दुग्धजन्य पदार्थ, धन, धान्य, तांदूळ, गहू, साखर इत्यादी. आता मका आणि गूळ हे दुधामध्ये मिसळलं की अजून जास्त चांगलं रुचकर बनू शकतं. तर हे पूर्वीच्या लोकांनी ठरवून दिलेलं आहे.
आता स्निग्धतायुक्त म्हणजे फॅटी आणि प्रोटीनयुक्त फूड, दुग्धजन्य स्निग्धता हा योग्य आहे. स्निग्धता मिळवण्याचा हा एकमेव सभ्य मार्ग आहे. त्यासाठी प्राणी हत्या करून त्यांचे फॅट्स काढून घेऊन, चरबी काढून घेऊन खाणं योग्य नाही. प्राण्यांची हत्या करून मिळवलेली चरबी हा अत्यंत नीच आणि अधम मार्ग आहे. आता प्रोटीन्स, जरुरी नाहीये की प्राण्यांची हत्या करूनच प्रोटीन्स मिळतात. हरभरा आहे, डाळी आहेत, गहू आहे, हे याचे शुद्ध स्रोत आहेत, धान्य. आणि त्यानंतर येतं सर्वोत्तम अन्न, म्हणजे भगवंतांना भोग लावल्यानंतर प्रसाद रूपात प्राप्त झालेलं अन्न. भगवंतांना अन्न अर्पण केलं तर ते खूप छान अँटीबायोटिक, पवित्र आणि सर्वांना अनुकूल असतं. भगवंतांना अन्न अर्पण केल्यानंतर उरलेलं अन्न हे प्रसादात परिवर्तित होतं आणि हे आरोग्यवर्धक अन्न असतं आणि भगवंत त्याचा स्वतः स्वीकार करतात. 9व्या अध्यायातल्या 26व्या श्लोकात भगवंत सांगतात, पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति. तर त्यानंतर आपण पाहणार आहोत की वेगवेगळ्या गुणांमध्ये केले जाणारे यज्ञ. 11वा श्लोक, जो यज्ञ शास्त्र विधीनुसार आहे, कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता फक्त कर्तव्य म्हणून केला जातो, तो सत्वगुणी यज्ञ. हा यज्ञ जो आहे हा शास्त्रांच्या मार्गदर्शनाखाली केला जातो, कोणत्याही स्वार्थाशिवाय असतो, भगवंताला आदरपूर्वक समर्पण म्हणून केला जातो. उदाहरण म्हणजे काय, मंदिरात जाणं, पूजा करणं केवळ कर्तव्य म्हणून, न की आर्थिक फायद्यासाठी. नाही, भगवंतांप्रती माझं काही कर्तव्य आहे म्हणून मी हे करणार. तर याचं वैशिष्ट्य काय, शुद्ध हेतू, शास्त्रांचं पालन, स्वतःसाठी नाही तर भगवंतांसाठी, आणि फळाची अपेक्षा नाही. अशा प्रकारचा यज्ञ हा सत्वगुणी यज्ञ असतो. त्यानंतर येतो रजोगुणी यज्ञ, की जो यज्ञ फळ मिळवण्यासाठी केला जातो किंवा दिखावा करण्यासाठी केला जातो, तो रजोगुणी यज्ञ. रजोगुणी यज्ञ म्हणजे स्वार्थासाठी केला गेलेला यज्ञ. यात उद्दिष्ट काय असतं, स्वर्गप्राप्ती झाली पाहिजे, भौतिक लाभ मिळाले पाहिजेत, दंभ, अहंकार, खोटी प्रतिष्ठा वाढवण्यासाठी झालेलं असलं. असे यज्ञ जरी शास्त्र पद्धतीने असले तरी त्याच्या मागचा हेतू हा निष्कलंक नसतो, त्यामुळे ते कलुषितच असतं. आता येतो तमोगुणी यज्ञ, श्लोक संख्या 13. जो यज्ञ शास्त्रविधींशिवाय प्रसाद न देता, मंत्र उच्चार न करता, ब्राह्मणांना दक्षिणा न देता आणि श्रद्धेच्या व्यतिरिक्त केला जातो, त्याला तमोगुणी यज्ञ म्हटलं जातं. आता तमोगुणी यज्ञ हे अज्ञानातून प्रेरित असतात. त्यामध्ये भगवंतांवर श्रद्धा नसते आणि शुद्ध हेतू पण नसतो. आता हे वैशिष्ट्य काय यांची, हे यज्ञ शास्त्रविरोधी असतात. यज्ञ शास्त्रानुसार नसतो. मंत्रोच्चार, आचार्य सेवा, दक्षिणा आणि प्रसाद या गोष्टींचा त्यामध्ये अभाव असतो. श्रद्धा शून्यता, श्रद्धेविना केलेली उपासना म्हणजेच मूर्खपणा. अज्ञानातील श्रद्धा ही खरं बघायला गेलं तर खरं अश्रद्धा असते. उदाहरण काय, तर काही लोक केवळ देवतांची पूजा केवळ पैसा मिळवण्यासाठी किंवा लौकिक टिकवण्यासाठी करतात. शास्त्रांची उपेक्षा करतात, धर्माचा केवळ दिखावा निर्माण करतात आणि यातनं ते हळूहळू आसुरी प्रवृत्तीकडे वळतात. आता त्याच्यानंतर आपण पाहूया ऑस्टेरिटी इन डिफरंट मूड्स, म्हणजे वेगवेगळ्या गुणातली तपश्चर्या. आता श्लोक संख्या 14 मध्ये सांगितलं की शरीराचं तप कोणतं आहे, भगवंत, ब्राह्मण, गुरु आणि वडीलधारी या व्यक्तींची पूजा करणे, स्वच्छता, साधेपणा, ब्रह्मचर्य आणि अहिंसा हे शरीराचं तप मानलेलं आहे. खरी म्हणजे हे जे तप आहे ते काय आहे, तर भगवंतांची आणि साधूंची सेवा करणं, शुद्धता आणि स्वच्छता, वर्तनातला सरळपणा, ब्रह्मचर्य पालन आणि कोणत्याही प्राण्याची हिंसा नाही करायची, हे खरं शरीराचं तप आहे. त्याच्यानंतर आपण पाहूया 15व्या श्लोकात वाणीचं तप, म्हणजे ऑस्टेरिटी ऑफ द स्पीच. जे वाक्य सत्य, प्रिय, हितकारक आणि इतरांना त्रास न देणारं असतं, तसंच जे सतत वैदिक ग्रंथांचं पठण करतात
ते वाणीचं तप आहे. वाणीचं तप म्हणजे काय? सत्य बोलणं, प्रिय आणि उपयुक्त बोलणे, इतरांना वेदना न देणे, सतत वेदांचं अध्ययन करणे. शिक्षक केवळ आपल्या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करू शकतो आणि इतरांवर नको त्या शब्दांचा परिणाम होतो. तर हे आहे वाणीचं तप. त्यानंतर आपण पाहू मनाचं तप म्हणजे ऑस्टेरिटी ऑफ द माइंड. मनाची प्रसन्नता, सौम्य वृत्ती, मौन, आत्मसंयम आणि अंतःकरणाची शुद्धता हे मनाचं तप आहे. म्हणजे काय की प्रसन्नता आणि स्थैर्य, समाधान, साधेपणा, मौन व आत्मसंयम आणि आपल्या भावनांची आणि वृत्तीची शुद्धता. तर हे आहे मनाचं तप. आता मनाच्या कठोर तपश्चर्येचं मूळ तत्व काय आहे? तर इंद्रिय सुखापासून मनाला दूर केलं गेलं पाहिजे आणि इतरांसाठी चांगला विचार करण्यासाठी मन तयार करावं लागतं. त्याच्यानंतर येतो सिरियसनेस, गंभीरता. तर कृष्ण भावनेपासून कधीही ढळायचं नाही आणि इंद्रिय सुखांपासून दूर राहायचं. समाधान, इंद्रिय सुखांपासून मन काढून घ्यायचं. वेदशास्त्रांमधल्या कथा, महाभारत, पुराण यांच्याद्वारे मन वळवायचं की समाधान प्राप्त होतं. साधेपणा, द्वैत, कपट या गोष्टी टाळायच्या. इतरांच्या हिताचा विचार करायचा. हे आहे साधेपणा. आत्मसंयम, मौन म्हणजे आत्मचिंतन. मनावर संयम म्हणजे इंद्रियांपासून मनाला वेगळं काढायचं. अस्तित्वाची शुद्धता, सरळ साधा आचारधारणेने जीवन जगायचं. यानंतर आपण पाहूया सत्वगुणी तप कसं आहे. जे तप श्रेष्ठ श्रद्धेने कोणत्याही भौतिक फळाची अपेक्षा न ठेवता केवळ भगवंतांसाठीच केलं जातं ते सत्वगुणी तप आहे. म्हणजे काय? भगवंतांवरची पूर्ण श्रद्धा, कोणतीही भौतिक अपेक्षा नाही, केवळ सर्वोच्च उद्देशाने केलं जाणारं तप. हे आहे सत्वगुणातलं. त्यानंतर पाहू आपण रजगुणातलं तप. प्रतिष्ठा, सन्मान, पूजा आणि अभिमान यासाठी केलं जातं ते रजगुणातलं तप मानलं जातं. ते स्थिर नसतं आणि कालांतराने नष्ट होतं. उदाहरणार्थ दुसऱ्यांकडून सन्मान्य, पूज्य भाव आणि कीर्ती मिळवण्यासाठी केलं गेलेलं तप. सेवकांनी माझे पाय धुतले पाहिजेत, द्रव्य अर्पण केलं गेलं पाहिजे, अशा अपेक्षा. त्यानंतर आपण पाहू तमोगुणातलं तप. जे तप अज्ञानाने स्वतःला त्रास देण्यासाठी किंवा इतरांना त्रास देण्यासाठी केलं जातं ते तमोगुणातलं तप आहे. मूढ वृत्तीने, अंधश्रद्धेने केलेलं तप, इतरांना त्रास देण्याच्या हेतूने केलेलं तप. म्हणजे हिरण्यकश्यपूने काय केलं? ब्रह्मादेवाकडे अमरत्वासाठी केलेली दीर्घ तपश्चर्या, हे तमोगुणात येतं. आता त्याच्यातनं आपण पाहूया पुढचा चॅप्टर की चॅरिटी इन मोड्स, वेगवेगळ्या गुणांमध्ये केलं जाणारं दान. सत्वगुणी दान कोणतं? जे दान योग्य स्थळी, योग्य वेळी, सुपात्र व्यक्तीस फळाची अपेक्षा न ठेवता फक्त हे द्यायलाच हवे या भावनेने दिलं जातं ते सत्वगुणी दान आहे. म्हणजे काय? कर्तव्य भावना, कुठलीही प्रतिफळाची अपेक्षा न ठेवता दान केलं. योग्य ठिकाणी आणि योग्य वेळी, तीर्थक्षेत्र, ग्रहण काळ, अमावस्या, महिन्याचा शेवट, अशा गोष्टी ह्या पाहिल्या पाहिजेत. पात्र व्यक्ती, सुसंस्कृत ब्राह्मण, वैष्णव, साधक इत्यादींना आपण दान देऊ शकतो. आध्यात्मिक दृष्टिकोन काय? भगवत भक्ती वाढेल अशा भावनेने दिलेलं दान. आणि अयोग्य दान कुठला? गरीब असला तरी पात्र नसलेल्या व्यक्तीला दान दिलं हे आध्यात्मिक प्रगतीस सहाय्यक ठरत नाही. त्यानंतर आपण पाहू रजोगुणी दान, की जे दान परतफेडीच्या अपेक्षेने, फळासाठी किंवा दबावाखाली दिलं जातं ते रजोगुणी दान. म्हणजेच काय? प्रतिफळाची अपेक्षा, मला काहीतरी परत मिळालं पाहिजे, उद्या काहीतरी मिळालं पाहिजे म्हणून मी आज दान देणार आहे. स्वर्गप्राप्तीची इच्छा, स्वर्ग आणि सन्मान मला प्राप्त व्हावा म्हणून संस्थांना देणगी देतो. मनात खंत, बळजबरीने, तक्रार करून किंवा पश्चात्तापाने दिलेलं ज्ञान. त्यानंतर आपण पाहू श्लोकसंख्या 22 मध्ये तमोगुणातलं दान. जे दान अयोग्य वेळी,
अयोग्य स्थळी अयोग्य व्यक्तीला योग्य सन्मान न देता किंवा अवज्ञा करून दिलं जातं ते तमोगुणी ज्ञान. अयोग्य स्थळी किंवा अयोग्य वेळी, अपवित्र जागा, चुकीचा काळ, अयोग्य व्यक्ती, जुगार, व्यसन, भ्रष्टाचार यासाठी वापरलं जाणारं दान, आदराविना किंवा अज्ञानातनं दिलेलं दान, श्रद्धेशिवाय किंवा अपमानास्पद पद्धतीने दिलं गेलेलं दान, हे या पद्धतीत मोडतं. आता आपण शेवटी आलेलो शेवटचा टॉपिक आहे कन्क्लुजन, निष्कर्ष. ओम तत्सत. ओम तत्सत हा शुद्धता आणि भक्तीचा मूलमंत्र आहे. हे 3 शब्द परमसत्यासाठी वापरले जातात. पूर्वीपासून ब्राह्मण, वेद आणि यज्ञ यांचे निर्देश या शब्दाने दिलेले. ओम तत्सत या शब्दाचा अर्थ आणि महत्व काय? भोजन, यज्ञ, तप आणि दान शुद्ध करण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे. ह्या कृती भौतिक गुणांनी ग्रस्त असतात, पण त्या कृती जर भगवंतांना समर्पित केल्या ओम तत्सत द्वारा त्या शुद्ध होतात. ते परमसत्य, परमब्रह्म भगवंत यांचा निर्देश करतात. ओम हा शब्द प्रत्येक वैदिक मंत्रात आढळतो. जर शास्त्र पालन न करता कृती केली तर काय? तात्पुरतं फळ मिळेल, अंतिम ध्येय प्राप्त होणार नाही. निष्कर्ष काय? यज्ञ, तप आणि दान हे कायम सत्वगुणात केलं गेलं पाहिजे. जर रजोगुणात आणि तमोगुणात केलं तर ते अपूर्ण दान असतं. वैदिक शास्त्रातला संदर्भ काय आहे? ओम तत्सत हे शब्द नेहमी भगवंतांच्या नामासह उच्चारले जातात. ओम तत् विष्णू, जसं अर्चविग्रह सेवा करताना हा मंत्र म्हणला जातो. ओम तत् विष्णू परमं पदम सदा पश्यन्ति सूर्यः. शास्त्र अधिकारानुसार या शब्दांचे स्रोत काय आहेत? ओम ऋग्वेद, तत्वमसी छांदोग्य उपनिषद, सदैव सौम्य छांदोग्य उपनिषद, कृष्ण भावना आणि ओम तत्सत. भगवद्गीतेनुसार कोणतेही कार्य ओम तत्सत भगवंतांसाठीच केलं गेलं पाहिजे. हेच कृष्ण भावनामृत जीवन आहे. आता ओम म्हणजे भगवंतांचं स्मरण. ओम हा शब्द उच्चारून शास्त्रानुसार यज्ञ, दान, तपाच्या क्रिया ब्राह्मण व ज्ञानीजन सतत करत असतात. ओम या शब्दाचा प्रत्येक उपयोग हा वैदिक क्रियेच्या आरंभी केला जातो. त्यामुळे भगवंतांचं स्मरण होतं. ऋग्वेदात असं सांगण्यात आलंय की विष्णुपादम म्हणजे हे परमभक्तिपीठ आहे आणि भगवंतांसाठी केलेली प्रत्येक कृती ही परिपूर्ण असते. तत् म्हणजे निष्काम कर्म. म्हणजे काय? की या शब्दाचा उच्चार करून मोक्षाच्या इच्छेने कोणतेही तप, यज्ञ, दान, फळाची अपेक्षा न ठेवता केली गेली पाहिजे. तत् सूचित करतं की क्रिया फळाशिवाय करायची आहे, भौतिक बंधनातून मुक्त व्हायचंय. अशा क्रिया निष्काम आणि मोक्ष अभिमुख अशा असतात. सत म्हणजे आध्यात्मिक पूर्णता. सत या शब्दाचा उपयोग हा सत्वभाव आणि साधुभाव दर्शवण्यासाठी होतो. सर्व शुभ कर्मांमध्ये तो वापरला जातो. यज्ञ, तप, दान यांची स्थिती ही सत आहे. भगवंतांसाठी केलेली प्रत्येक कृती सुद्धा सत आहे. तर सत हा शब्द भगवत भावनेने केलेल्या कृतीसाठी वापरला जातो. कार्य करणारा सुद्धा सत म्हणून ओळखला जातो. यज्ञ, दान आणि तप या सर्व काही भगवंतांसाठी केल्यास त्याचा खरा आध्यात्मिक अर्थ सतमधनं प्रकट होतो. आता यासाठी विशेष असं शास्त्रीय स्पष्टीकरण तर प्रशस्ते कर्माणी याचा अर्थ जीवनभराचं शास्त्रविहित कर्म. ओम तत्सत म्हटलं पाहिजे म्हणजे हे कर्म परिपूर्ण बनतं. सद्भाव, साधुभाव, कृष्ण भावनामृतातली स्थिती पूर्णपणे कृष्ण भावनेमध्ये करणाऱ्या व्यक्तीला साधू समजलं गेलं पाहिजे. आता व्यवहारातला उपयोग की व्यक्तीला वेगवेगळे संस्कार त्याच्यावर करून घ्यावे लागतात. उपनयन, यज्ञ, सेवा इत्यादी कार्यामध्ये ओम तत्सत हे उच्चारलं जातं. तदर्थीयम म्हणजे भगवंतांसाठी अर्पण करणे, प्रसाद तयार करणं, देवळात सेवा करणं, कीर्तन, प्रचार इत्यादी करणं हे सगळं भगवंतांसाठी केलेलं आहे. आता निष्कर्ष काय? तर ओम तत्सत हे शब्द विविध प्रकारे वापरले जातात. त्यामुळे कोणतीही कृती जी आहे ती पवित्र आणि परिपूर्ण बनवण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये आहे. आता आपण पाहूया श्लोक संख्या 28 म्हणजे श्रद्धे विना केलेली धर्मकृती जी निष्फळ आहे. भगवान कृष्ण स्पष्टपणे सांगतात, हे पार्थ,
जे यज्ञ, दान, तप आणि कृती श्रद्धे विना केली जाते ती असत किंवा निष्फळ म्हणवली जाते. ती न केवळ या जन्मात तर पुनर्जन्मानंतर सुद्धा उपयुक्त ठरत नाही. तर श्रद्धेविना कृती ही निषिद्ध कशी? तर अशा कृती या तात्पुरत्या आणि निष्फळ असतात. योग्य श्रद्धा आणि गुरुच्या मार्गदर्शनाशिवाय असतात, त्यामुळे त्यातनं काहीही फळ प्राप्त होत नाही. आता भगवान कृष्णांमध्ये श्रद्धा का आवश्यक आहे? तर सर्व वेदांचं अंतिम ध्येय आहे भगवंतांचं ज्ञान आणि प्रेम प्राप्त करणे. संपूर्ण वेदांत भगवंतांवर श्रद्धा कशी वाढेल यासाठी दिलेला भर आहे. यशस्वी होण्याचा सर्वोत्तम मार्ग. या कृतीची सुरुवात ही कृष्ण भावनामृत पद्धतीने जर झाली तर ती 100% गॅरंटेड सक्सेस देणार आहे. योग्य आणि शास्त्र संपन्न गुरुच्या मार्गदर्शनाखाली कार्य सुरू ठेवलं पाहिजे. त्यानंतर डायरेक्ट कृष्णप्रेम श्रेष्ठ आहे. इतर गुणांच्या आधारे केलेली पूजा ही रिलेटिव्ह आहे, पण कृष्ण भावना तीनही गुणांच्या पलीकडे आहे. हे सर्वोच्च साधन आहे आणि भक्तांच्या संगतीत राहणं हा सर्वोत्तम मार्ग आहे. आता कृष्ण प्रेम साध्य करण्याची पद्धती काय आहे? सर्वप्रथम योग्य गुरु शोधा, त्यांच्याकडनं प्रशिक्षण घ्या, त्यांच्याकडनं श्रद्धा प्राप्त करा. जेव्हा श्रद्धा दृढ होईल तेव्हा ती भगवत भक्ती, लव्ह ऑफ गॉड हेड बनतं आणि हेच जीवनाचं अंतिम ध्येय. तर अशा पद्धतीने हा 17वा अध्याय सुद्धा आज संपन्न झाला. तर उपस्थित सर्व भक्तांचं मनापासून धन्यवाद. ग्रंथराज भगवद गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. निताई गौर प्रेमानंदे. हरी हरी बोल.